आपलं लक्ष असेलच, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलतात. आपण थेट जाऊयात. छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा, त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे. मागच्या काळात ज्यावेळी या विमानतळाच्या पाहणीला आम्ही आलो होतो त्यावेळेस मी सूचना दिली होती की स्वराज्याची राजधानी रायगड त्या जिल्ह्यातलं हे विमानतळ, त्यामुळे या ठिकाणी महाराजांचा पुतळा असलाच पाहिजे. आणि मला अतिशय आनंद आहे की केवळ 8 महिन्यामध्ये हा भव्य अशा प्रकारचा पुतळा तयार झाला. आज आम्ही त्याचं अनावरण केलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल. आणि म्हणून मी या ठिकाणी हे जे अडाणी एअरपोर्ट्स लिमिटेड आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो, सिडकोचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो. बघा, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ. विधान परिषदेच्या 8 जागांवर अनेक उमेदवारांनी माघार घेतली आहे. या संदर्भात असं म्हणतात की फक्त पैशांच्या जीवावर कुणी निवडून घेऊ नये याच्यासाठी लोकसभेमध्ये निवडणूक मांडणार आहे. कशा प्रकारे? मी एवढंच म्हणेन की माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे. या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही. माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. हां, त्या संदर्भात आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब हे निर्णय करतील. बघा, मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पक्षामध्ये शेवटी अध्यक्षांचे निर्णय अंतिम असतात. बाळ माने आम्हाला परके नाहीत. बाळ माने हे भारतीय जनता पक्षातच तयार झालेले आहेत. काही कारणाने ते पक्ष सोडून गेले, पण या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री करत नाहीत. या संदर्भातला निर्णय प्रदेशाध्यक्ष करतात. ते जो निर्णय करतील त्याला माझा पाठिंबा असेल. सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेसंदर्भात काही चर्चा झाली आहे? नाही, अजून 2 दिवस बाकी आहेत. माझ्याशी चर्चा झालेली नाही. त्यांचा निर्णय अंतिम झाल्यानंतर ते निश्चित माझ्या कानावर टाकतील. चला. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं पैशाचा वापर झाला असा आरोप आता विरोधकांकडून होत आहे. सुप्रिया सुळे यांनी देखील या संदर्भात काही आरोप केलेले आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे मोठं विधान केलेलं आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत मोठं वक्तव्य मुख्यमंत्र्यांचं आलेलं आहे. नवी मुंबईमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेलं आहे आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे महत्त्वाचं विधान केलंय. तर संजय राऊतांनी निवडणूक प्रक्रियेसंदर्भात काही विधानं केलेली होती. बॅलेटवरच ही निवडणूक लढवली गेली पाहिजे असं संजय राऊतांनी म्हटलेलं होतं. तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला पाहिजे असं मोठं विधान संजय राऊतांनी केलेलं होतं. त्यावरही मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आलेली आहे. माणसं पैशापेक्षा प्रेमानेच जिंकता येतात. सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्र्यांनी असा सल्ला दिलेला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं विरोधकांकडून जे आरोप केले जात आहेत त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे.
निवडणूक प्रक्रियेबाबतही मुख्यमंत्र्यांनी मोठं विधान केलंय. सुप्रिया सुळेंच्या आक्षेपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलेलं आहे. निवडणूक प्रक्रियेत बदल झाले पाहिजेत आणि माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर पुण्यात बोलताना सुप्रिया सुळेंनी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं काही सवाल उपस्थित केलेले होते. सत्ताधाऱ्यांवर टीकाही केलेली होती आणि सुप्रिया सुळेंच्या या आक्षेपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. निवडणूक प्रक्रियेतील सुधारणाचं बिल सुळेंनी आणल्यास स्वागत करू असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर निवडणूक प्रक्रियेत बदल झाले पाहिजेत अशी आमचीही इच्छा असल्याचं किंवा असं माझंही मत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या आक्षेपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांचंही मोठं विधान आलेलं आहे. निवडणूक प्रक्रियेतील बिल आणल्यास आम्ही त्याचं स्वागत करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. एवढंच म्हणेन की माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही. माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. तर खासदार सुप्रिया सुळे बोलतात. आपण थेट जाऊयात. ती वेळ येऊ नये